नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मागे एका व्हिडिओमध्ये जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आस्क व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात एक हे सांगितलेलं आहे की तुम्हाला लिस्ट करा 100 तुमच्या गोल्सची, की तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काय अनुभव घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. तर माझ्या अशा 100 गोलच्या लिस्टमधल्या एक गोल मी नुकताच पूर्ण केला आणि तो एक गोल टिक झाला आणि तो म्हणजे मला जपानला जायचं होतं. तर मग आता नुकतीच मी फॅमिली बरोबर जपानची ट्रिप करून आले. UT ऑस्टिनला मास्टर्स करताना बिझनेस स्कूलमध्ये ना नेहमी जपानच्या कंपनीच्या स्टडीज असायच्या, टोयोटाच्या वगैरे, आणि मॅनेजमेंटचे नवीन नवीन धडे, जॅपनीज कसं करतात त्यांची पद्धत वगैरे असं. तो तेव्हापासून एक मनात इच्छा होती की कधीतरी आपल्याला जपानला जायचं आहे ते बघायला असं. आणि आता तो नुकताच तो योग आला आणि खूप छान ट्रिप झाली. ती ट्रिप आम्ही स्वतः म्हणजे गेल्या असल्यामुळे तिथल्या लोकांशी थोडं इंटरॅक्ट करता आलं. तिथल्या गोष्टी स्वतः सगळ्या म्हणजे बुलेट ट्रेन पासून तिथले ते लोकल सगळे ट्रान्सपोर्टचे हे वापरता आले. आपल्या पेसनी ती ट्रिप करता आली. त्यामुळे जरा थोडंसं जास्त नीट बघता आलं, थोडं समजून घेता आलं आणि काही गोष्टी खूप म्हणजे असा खूप छान वाटल्या त्या बघायला. आणि ते एक तर त्यातली मुख्य होती की तिथली लोक किती शिस्तप्रिय आहेत आणि किती नियम पाळणारी आहेत. अत्यंत स्वच्छ छान देश आहे. सो ते काय त्यांची मानसिकता काय आहे, ते कसा विचार करतात. कारण मला हे आवडतं की वेगळ्या देशातल्या लोकांच्या वेगळा काहीतरी आयुष्याकडे बघायचा काही दृष्टिकोन आहे का. तर आज अशा 5 गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहे की जे जॅपनीज लोक त्यांच्या म्हणजे जॅपनीज लोक तसा त्यांचा माइंडसेट आहे, तसा तो विचार करतात, त्यांची तशी मानसिकता आहे. तर बघा तुम्हाला आवडतायत का. अजूनही काही गोष्टी आहेत, या जर का तुम्हाला आवडल्या आणि अजून ऐकायच्या असल्या तर त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करेन. तर पहिली गोष्ट काय आहे, तर पहिली गोष्ट आहे ते त्याला म्हणतात ओटेंटू सामा. तर काय म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ओटेंटू सामा म्हणजे काय की ते सूर्यदेवतेचं नाव आहे ते त्यांच्या दृष्टीनं. आणि ते म्हणतात की ते कायम आपल्याकडे बघते आहे असं त्याची कल्पना आहे. सो बऱ्याच वेळेला असं हे बघा की कोणी बघत नाही म्हणलं ना की बऱ्याच वेळेला लोकांचं वर्तवणूक बदलते. पण ते असं म्हणतात की लोक जरी आपल्याला बघत नसले ना तरी कोणीतरी आपल्याला बघताय, आणि ती कोणीतरी म्हणजे जी शक्ती आहे, देव म्हणा, आता इथे हे सूर्य देव म्हणतात की ज्याला सगळंच दिसतं, त्यामुळे त्याच्यापासून काहीच लपून राहत नाही. म्हणून आपल्याला कोणीही इतर माणसं बघत नसली तरी आपली वर्तणूक अशीच पाहिजे नेहमी की त्या देवाला ते बघून आपल्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला निराश करायचं नाहीये अशा दृष्टीनं. सो म्हणून बघा की तिथे अक्षरशः बघितलं की सिग्नलला लाल हे असला, लाईट असला तर सगळे लोक थांबतात, जरी रस्त्यावर कोणी नसलं तरी सुद्धा. किंवा अगदी रस्ता क्रॉस करायला जे आपण चालणाऱ्यांसाठी जे खूण येते की चाला किंवा थांबा वगैरे, तर दोन्हीकडनं ट्रॅफिक नाही तरी लोक तेव्हाच फक्त क्रॉस करतात की जेव्हा तो ग्रीन होतो क्रॉस करणाऱ्यांसाठीचा सिग्नल. सो अशा गोष्टी की जिथे कोणी बघत नाही तिथं बऱ्याच वेळा असं वागणूक अशी होते की कोण बघत नाही ना मग काही पण करू शकतो. तसं नाही, त्यांना त्याचं खूप भान आहे. आणि असंही बघा तिथे कुठेही रस्त्यावर कचऱ्याच्या पेट्या नव्हत्या आणि कुठेही कचरा नव्हता, एक सुद्धा कुठे कचऱ्याचा तुकडा कुठे पडलेला दिसला नाही एवढ्या ट्रिपमध्ये. तर म्हणजे हे त्यांचं हे आहे की ते सगळं कोणी बघत नसलं म्हणून काय झालं, आपण ते स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे, आपण नियमांचं पालन करायलाच पाहिजे. सो हे एक त्यांचं हे आहे, कारण ती शक्ती आपल्याला कायम बघते आहे. सो म्हणून काही चुकीचं करायचं नाहीये. आता दुसरी गोष्ट आहे की अक्युमुलेटिंग टोकू. आता टोकू म्हणजे काय की गुड कर्मा. असं आपण मी तर टोकू म्हणजे असं लक्षात ठेवलं की टोकन असतं ना, तसं तर आपण टोकन गोळा केल्यासारखं तर ते टोकू आपण गोळा करतोय. म्हणजे काय आहे की आपण आपल्या भोवतालच्या लोकांसाठी किंवा काहीतरी निस्वार्थ भावाने करणे. मग आता ह्याच्यामध्ये कसं असेल की हे गुड कर्मा पॉइंट्स आपण गोळा करतोय असं म्हणा, आणि चांगलं जे काही कर्म करतोय ते साठतं आहे कुठेतरी, आणि परमेश्वराचं शक्तीचं त्याच्यामध्ये लक्ष आहे. आणि मग आपल्याला त्याच्या बदल्यात आपण जे निस्वार्थपणे काहीतरी करू त्याच्या बदल्यात आपल्याला त्या देवाकडनं काहीतरी मिळेल, आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे काहीतरी वेगळे बदल घडतील, किंवा जो आपण काइंडनेस असेल जे आपण दुसऱ्यांसाठी करतो ते फिरून कुठल्या तरी मार्गाने आपल्याकडे परत येईल असं त्यांचा विश्वास असतो. आणि ह्याच्यामध्ये मग ते चॅरिटी असेल, कुठल्या तरी चॅरिटीला डोनेट करणं असेल, किंवा अगदी खाली पडलेला काहीतरी एखादी गोष्ट कचरा पडलेला असेल ते उचलून नीट टाकणं असेल, किंवा अगदी पब्लिक टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यंत लोक हे टोकू करतात की तिथं लगेच त्यांना काहीच मिळणार नसतं,
पण त्यांचं असं आहे की आपण या ब्रह्मांडामध्ये चांगल्या गोष्टी करून ते आपली एनर्जी चांगली द्यायला पाहिजे आणि सगळ्यांचंच भलं होईल असं आपल्याकडनं काहीतरी कार्य हे टोकू नेहमी होत राहिलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपल्याला त्याचा होणार आहे. तर त्यामुळे ही पॉझिटिव्हिटी आपण ही वाढवायला पाहिजे. मागे तुम्ही आय थिंक बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पण बघितला असेल की कुठल्या तरी मॅच नंतर जपानमध्ये ते स्टेडियम कसे लोक स्वच्छ करतात. म्हणजे आपण खाल्लेल्या गोष्टी किंवा आपण नेहमी टाकतो, पण दुसऱ्यांनी काहीतरी पसारा केला असेल, दुसऱ्यांनी गोष्टी फेकल्या असेल, त्या सुद्धा लोक स्वच्छ करून नीट हे करून जातात. सो इतकं त्यांचं त्याच्याकडे हे आहे की आपण ह्या सगळ्या अशा टोकू गोळा करतो आहे असं. आता तिसरा माइंडसेटचा किंवा मानसिकतेचा काय आहे तर साकुरा माइंडसेट म्हणतात त्याला. तर साकुरा म्हणजे ते चेरी ब्लॉसम फुलं, ते खास बघायला लोक इथनं जातात, 2 आठवडे येतात साधारण ते एप्रिलच्या आसपास ती फुलं. आणि तर त्या फुलांचं हे मग तिथे त्याचं आईस्क्रीम करतात, तिथे त्याचं सगळं काय कुकीज करतात, परफ्यूम मध्ये असतो, असं बरेच त्यांचं ते खूप प्रेम आहे त्या साकुरा फुलांवर. आणि त्या साकुरा फुलांची अशी गंमत आहे की ती फुलं ना जिथे म्हणजे हे असतं, उकाडा असतं, वॉर्म क्लायमेट असतं जिथे, ओकिनावा वगैरे अशा ठिकाणी ती उगत नाही. ती फक्त जिथे खूप थंडी असते ना तिथेच ती ब्लूम होतात. तर म्हणजे म्हणून मग त्यांनी माइंडसेटच असा हे केलेला आहे की जसं त्याला थंडीची गरज आहे, एक्स्ट्रीम क्लायमेटची गरज आहे साकुरा फुलायला, तसंच आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येतात, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, काही डिफिकल्टीज येतात, सेटबॅक येतात, तर त्याचा अर्थ असा आहे की आपलं आयुष्य पण आता फुलणार आहे ह्याच्यानंतर. सो जितकी वाईट परिस्थिती तितकं आपलं आयुष्य चांगलं होणार आहे नंतर, हा विश्वास, ह्याला साकुरा माइंडसेट म्हणतात. सो बघा किती छान कल्पना आहे की जसं ते ब्लूम होत आणि अक्षरशः ते झाडांना ना जेव्हा ब्लूम व्हायच्या नुसत्या काड्या असतात आणि असं नंतर थोडंसं काही झाडांना असे लाल ठिपके दिसत होते अगदी टोकाला, एक सुद्धा पान नव्हतं आणि मग ते सडन एक दिवशी ते सगळं ब्लूम होतं. सो सगळीकडे ते फुलांनी अगदी बहरतं. सो तसंच आहे की आता जितकं आपण हे सहन करतो आहे त्याच्या पुढे आपल्याला ही कायम आशा पाहिजे की आपण पण त्या साकुराच्या झाडासारखं एका क्षणात ब्लूम होणार आहे सगळं असं. सो आणि जितकं विंटर जास्त असेल ना त्या वर्षी तितकी जास्त ती फुलं लागतात असं त्याची हे आहे. सो तो माइंडसेट ते आपल्या आयुष्यात देखील ठेवतात. आता चौथं काय आहे तर चौथं आहे लिव्हिंग इन नकायमा. आता हे जापनीज काही उच्चार चुकले असले तर ज्यांना जापनीज माहिती आहे त्यांनी माफ करावं. तर नकायमा म्हणजे काय की ही एक गोष्ट आहे की ज्यांनी आपला स्ट्रेस आणि आपली जी एन्झायटी वगैरे आहे ती कमी होऊ शकते. आणि त्याचा अर्थ असा होतो की या क्षणात जगणे, म्हणजे ना भूतकाळाचा विचार करणे ना भविष्याची चिंता करणे, आहे त्या क्षणात हे करणे. तर त्याचे प्रोफेसर आहे डॉक्टर नायोकी याहागी, ते या नकायमा या कन्सेप्टचे एक्सपर्ट आहे जगातले. सो त्यांचं असं हे की आपल्या या क्षणामध्ये आपला अवेअरनेस पाहिजे, या क्षणामध्ये काय चाललंय याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि त्यामुळेच आपली एन्झायटी वगैरे कमी होते. आता हे 2 मार्गांनी मिळवता येतं. पहिला मार्ग असा आहे की आपण एखाद्या फ्लो स्टेटमध्ये जेव्हा जातो. आता फ्लो स्टेटमध्ये त्याचं खूप छान फ्लोवर पुस्तक पण आहे. तर ते अशी स्टेट असते ना की बघा कधी कधी आपण काहीतरी तुम्ही एखादी हॉबी काही करत असाल, पेंटिंग करत असाल, काही लोक योगा करताना होतं, डान्स करत असेल, गाताना असेल, की त्या क्षणात हरवून जाणे किंवा असं आहे की वेळेचं भान न राहणे. बऱ्याच वेळेला असं काहीतरी करताना आपलं बघा अजिबात आपलं वेळेकडे घड्याळे असं एकदम नंतर आपण बघतो आणि म्हणतो अरे एवढे वेळ झाला कळलंच नाही मला असं. सो ही जी एक स्टेट असते फ्लो स्टेट की जेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात, खूप इंटरेस्ट वाटतो, किती तास झाले तरी दमायला होत नाही, कंटाळा येत नाही, तर ती एक फ्लो स्टेट असते. तो जास्तीत जास्त अशा फ्लो स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट काय करता येते की प्रेझेंट मोमेंट अवेअरनेसमध्ये ग्रॅटिट्यूड पण त्याच्यामध्ये ऍड करायचं. तर एकतर म्हणजे आता काय करतो आहे त्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष पाहिजे आणि आपल्याला ती गोष्ट करायला मिळते. मग अगदी स्वयंपाक करताना असेल ते तर त्यांचं ते टी पार्टीचं एक खूप असतं, अगदी चहा वगैरे असं प्रिपेअर, अगदी असं त्याचं एक सेरेमनी असल्यासारखं करतात, एक कार्यक्रम असल्यासारखं सोहळा असतो त्यांचा तो टी पार्टीचा पण. तर त्यातली सुद्धा प्रत्येक गोष्ट मग आपल्याला हे करायला मिळतं आहे. मग त्याच्यावर पूर्ण लक्ष देणे, मनापासून ती गोष्ट करणे, त्याचं एक रिच्युअल ते असं असतं ते करणे. सो हे अशा गोष्टी आणि हे आपल्याला करायची संधी मिळते आहे, त्या गोष्टी उपलब्ध आहेत, या सगळ्यासाठी मनात एक कृतज्ञतेचा भाव असणे. सो ह्या 2 गोष्टींनी आपण ते नकायमामध्ये असू शकतो प्रेझेंट मोमेंटमध्ये, की जिथे मग स्ट्रेस नसतो, जिथे आपल्याला कुठलाही तणाव नसतो, काळजी नसते.
असं. आता पाचवी गोष्ट काय आहे, पाचवी हे आहे की नेव्हर फॉरगेट युअर शोशिन असं ते म्हणतात. आता शोशिन म्हणजे काय? शोशिन हे 2 शब्दांनी बनलेलं आहे. शो म्हणजे बिगिनिंग म्हणजे सुरुवात, आणि शिन म्हणजे माइंड म्हणजे आपला मेंदू असं किंवा मन असं म्हणू शकतो आपण. तर आता ह्याचा अर्थ काय आहे की आपण बघा की सुरुवातीला जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन शिकतो, नवीन करायला घेतो, तेव्हा आपल्याला खूप उत्साह असतो, त्याच्यात खूप लक्ष असतं, खूप मन लावून आपण ती गोष्ट करतो. आणि हळूहळू जसं ना आपल्याला ती गोष्ट जमायला लागते, यायला लागतो, आपण सॉर्ट ऑफ एक्सपर्ट व्हायला लागतो, तर त्याचा त्या गोष्टी करण्याचं महत्व आपल्याला कमी व्हायला लागतं, किंवा असं आपण घाई गडबडीत पण त्या गोष्टी करायला लागतो. तर ते म्हणतात की तसं नाही, आपल्याला नेहमी तो बिगिनर्स माइंड, जे सुरुवातीला आपलं जे आपण त्याच्यासाठी लक्ष दिलं, वेळ दिला, ते तसंच आपण त्या ह्याच्यासाठी चालू ठेवायला पाहिजे. सो आपण एखादी गोष्ट करायला म्हणजे एक हळूहळू ती अंगवळणी पडायला लागली ना की त्याच्यातलं आपलं मन आणि अटेन्शन कमी होते बघा. तर तसं आपण कधी करू द्यायचं नाहीये. किंवा आता आपल्याला ही येतंय असं जेव्हा आपण समजायला लागतो, तर तेव्हाही आपलं त्यातनं काही नवीन शिकायचं हे ते सगळं बंद होतं. आणि आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, किंवा स्टुडंट्सना तर स्पेशली खूप असतं की एखाद्या लेक्चरला बसणं असंच वेळ की हे जे काय सांगणार आहे ते मला माहितीच आहे म्हटलं, तर मग आपल्याला अजिबातच त्यातनं काही नवीन मिळत नाही, आपलं लक्ष लागत नाही, फोकस करता येत नाही. त्याच्याऐवजी आपण म्हटलं की ठीक आहे, आज काहीतरी मला वेगळं, तीच गोष्ट पण मला वेगळ्या पद्धतीने शिकायला मिळणार आहे, वेगळ्या व्यक्तीकडनं शिकायला मिळणार आहे, तर काहीतरी मला अजून नवीन सुचेल, नवीन कळेल, वेगळ्या तऱ्हेने कळेल. असं जेव्हा आपण एक बिगिनर्स माइंडसेट ठेवतो तेव्हा आपल्याला जास्त गोष्टी कळतात, त्याचा जास्त फायदा होतो. आणि नाहीतर कसं मग आपण हळूहळू ना आळशी व्हायला लागतो, की जी आधीची आपली जी एक हे असते ती गोष्ट करण्याची, ती कमी व्हायला लागते, आपण ग्रांटेड घ्यायला लागतो, त्यातले आपले कष्ट कमी होतात त्या गोष्टीसाठी आपण घेत असलेले. आता त्याच्यासाठी अजून एक दुसरा एक त्याचा एक हे आहे व्ह्यू पॉइंट, आणि तो असा आहे की हे बिगिनर्स माइंड म्हणजे कसं की हे कधी विसरायचं नाही की सुरुवातीला तुम्हाला कसं त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले, तुम्हाला कसं वाटत होतं ते करताना, किंवा म्हणजे जेव्हा नीट जमत नव्हतं तेव्हा किती स्ट्रेस होता, तो कसा तुम्ही ते मिळवलेलं आहे. म्हणजे कितीही एक्सपर्ट झालं तरी ही जी सुरुवातीचं जी स्ट्रगलचा काळ असेल, त्याचा शिकण्याचा काळ असेल, तो कायम लक्षात ठेवायचा. आणि तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप फरक पडू शकतो. एक निरंतर तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता. जर तुम्ही ते विसरायला लागला की आपल्याला कधी कष्ट पडले ते शिकायला, सगळं ग्रांटेड घ्यायला लागतं, तर तुम्ही जे काही मिळवायचं आहे किंवा जे मिळवलेलं आहे ते टिकवणं अवघड जातं. आणि समोर हे ऐकल्यानंतर मला एकदम अमिताभ बच्चन यांची आठवण झाली की आज या वयात देखील त्यांना मी मागे केबीसीचा एपिसोड केलेलाच आहे, केबीसी एपिसोडवर व्हिडिओ केलेला आहे, तर आज त्यांना काही खरं गरज नाहीये एवढं काय काय गोष्टी करायची किंवा एवढं त्यासाठी परफेक्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची. पण तरीही त्यांनी जो स्ट्रगलच्या काळात जो त्यांनी एफर्ट घेतला असेल, जो काही रिहर्सल काही असेल, ते आजही करतात, म्हणूनच ते आज महान आहे किंवा त्या पोझिशनवर आहे. जर काही आता हे आता मी एवढे वर्ष केले, मला जमतंय, काय एवढी गरज नाहीये मला करायची, असं जेव्हा माणूस आपण स्वतः हे करायला लागतो, तर तेव्हा आपण मग ते टिकवू शकत नाही यश. आणि ते आपण बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघतो की यश मिळवणं सोपं जातं, पण ते टिकवणं खूप अवघड आहे. सो म्हणून हे शोशीन हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. सो अशा या 5 गोष्टी होत्या की ज्या मला आवडल्या, भावल्या, आणि असं वाटलं की आपल्या फॅमिली बरोबर आणि शेअर कराव्यात. अजून तुम्हाला ऐकायला आवडेल वेगळ्या अशा कन्सेप्ट, तर मला नक्की सांगा, मग मी अजून त्याच्यावर एखादा व्हिडिओ करायचा विचार आहे, काय काय नवीन शिकले याच्याबद्दल. आणि आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय भेटूया. थँक्यू. नमस्कार.